नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 12.1. याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, इच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल, डिसाइड वेदर दिस व्हॅल्यूज आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. आता तुम्हाला ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे, याच्यामध्ये x इज इक्वल टू पुट करायचे आहे. या व्हॅल्यू तुम्हाला काय करायचे, सोल्युशनमध्ये इक्वेशनमध्ये टाकून हे सर्व व्हेरिएबल आहे का नाही हे चेक करायचे. चला आता मग क्वेश्चन फर्स्ट बघूया. एक्स हे एक्झाम्पल मी लिहून घेतलेलं आहे पूर्ण. एक्स इज इक्वल टू पहिल्यांदा तुम्हाला फर्स्ट कॉलममध्ये आहे 3 कॉलम केले, 1 2 3. पुट एक्स इज इक्वल टू -1, पुट एक्स इज इक्वल टू 7, पुट एक्स इज इक्वल टू -7. हे आपल्याला 3 गोष्टी पुट करायच्या आहे कोणत्या इक्वेशनमध्ये, x - 4 इज इक्वल टू 3. आणि त्याच्यात पण कुठे पुट करायचं, एक्सच्या प्लेसवर पुट करायचं आहे. फक्त एकदम सोपं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची. ही आहे तुमची RHS साईड आणि ही तुमची आहे LHS साईड. RHS म्हणजे राईट हँड साईड. राईट हँड आहे तुमचा हा, याला राईट हँड साईड म्हणतात. इकडचा दुसरा असतो तो लेफ्ट हँड साईडचा, इज इक्वल टू साईनच्या. ओके, चला आता मग सुरुवात करूया. x - 4 इज इक्वल टू 3. पहिल्यांदा काय पुट करतोय आपण, x इज इक्वल टू -1 पुट करतोय. कोणत्या इक्वेशनमध्ये, ह्याच इक्वेशनमध्ये. तिन्ही व्हॅल्यू पुट करायचे आहे आपल्याला. LHS इज इक्वल टू x इज इक्वल टू -4. आपण काय LHS साईड काय आपली x - 4 लिहून घेतली. एकच्या ठिकाणी काय पुट केलं आहे आपण, -1 पुट केलं आहे. -1 आणि -4 काय होतं तुमचे, मायनस मायनस काय येतं, मायनस असेल तर ॲन्सरला साईन मायनसच येतं. आणि दोघांची डिजिट असतात, 2 डिजिट, त्याची ॲडिशन होते. म्हणजे काय आलं, -5 ॲन्सर आलेला आहे तुमचं. RHS किती तुमचं 3. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आहे का, डिसाईड काय झालं, वेदर द व्हॅल्यूज ऑफ सोल्युशन दॅट इक्वेशन ऑर नॉट. हे आपल्याला चेक करायला हवं आहे का नाही. म्हणजे LHS नॉट इक्वल टू इज इक्वल टूचं चिन्ह काढायचं, त्याला असं क्रॉस करायचं. RHS इज नॉट द सोल्युशन. लक्षात. नेक्स्ट, पुट x इज इक्वल टू 7 करतोय आपण. कोणत्याच इक्वेशनमध्ये सेम इक्वेशन. LHS इज इक्वल टू काय लिहिलं आपण, x इज इक्वल टू -4. हे इथे दिलेलं आहे, हेच इक्वेशन घेतोय. आता एक्सच्या ठिकाणी फक्त इथं पुट करताना 7 करायचं आहे. 7 - 4 किती येतात, 3. LHS 3 आहे, RHS पण काय आहे, 3 आहे. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. LHS RHS आहे, एकसारखे आहे, इज द सोल्युशन. आलं लक्षात. नंतर पुट x इज इक्वल टू -7. आता LHS काय आहे, LHS इज इक्वल टू x - 4. हे आपलं गिवन इक्वेशन आहे. नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, एक्सच्या ठिकाणी -7 पुट केले, -4 लिहून घेतला. -7 मायनस असल्यावर ॲन्सरला साईन मायनसच येतं आणि हे दोन्ही डिजिटची काय साईन होती, ॲडिशन होते. 7 + 4 11, -11 ॲन्सर. LHS आणि RHS काय आपला 3. मग LHS इज इक्वल टू RHS आहे का नाही. मग LHS नॉट इक्वल टू RHS इज नॉट द सोल्युशन. म्हणजे फक्त एकच सोल्युशन, हे 2 सोल्युशन नाही आहे. चला आता मग क्वेश्चन 2 बघूया. इथे लिहिताना तुम्ही x इज इक्वल टू -4 इज नॉट द सोल्युशन आणि इथं x इज इक्वल टू -7 इज द सोल्युशन. इथं लिहिताना x इज इक्वल टू -7 इज नॉट द सोल्युशन हे लिहायचं आहे. ओके, क्वेश्चन आहे 2 क्वेश्चन. 9m इज इक्वल टू 81, m इज इक्वल टू काय पुट करायचे, 3 9 आणि -3. आपण अगोदर काय पुट केले ते इथे इक्वेशनमध्ये x इज -1 7 आणि -7. ओके, इक्वल टू काय 81. ओके, आता 9m इज इक्वल टू 81 आहे. पुट m इज इक्वल टू काय करायचं आहे, 3 करायचं आहे. LHS काय तुमचा, ही साईड आहे तुमची LHS आणि ही RHS, बरोबर. आता पुट m इज इक्वल टू काय केला तुम्ही, 3 करायचं आहे. LHS इज इक्वल टू काय आहे, LHS साईड काय आहे तुमची 9m दिलेली. ओके, 9 इंटू काय करशाल तुम्ही, 9 इंटू m ची व्हॅल्यू किती आहे 3. 9 इंटू 3, 9 × 3, 9 3 27.
ओके 27 आणि तुमचे RHS किती आहे 81 इक्वल आहे का नाही LHS 27 RHS 81 LHS नॉट इक्वल टू RHS. आता इथं लिहिताना काय लिहाल तुम्ही इथं लिहिताना m is equal to 3 is not the solution. ओके नेक्स्ट काय तुमचा m is equal to तुम्हाला 9 पुट करायचा आहे. पुट m is equal to 9 LHS is equal to 9m 9 इंटू mची व्हॅल्यू किती 9 पुट केली 9 मल्टिप्लाय बाय 9 81 आणि RHS किती 81 म्हणजे ही काय तुमची सेम झाली LHS is equal to RHS. m is equal to 9 is the solution हे असं लिहायचं आहे तुम्हाला. थर्ड आहे m is equal to -3 LHS काय तुमचा 9m 9 इंटू काय -3 mची व्हॅल्यू पुट केली -3 9 3 जा 27 आणि हे मायनस साईन इथे देखील कोणत्याही एका डिजिटला तुमचा मायनस साईन असेल तर आन्सरला मायनस साईन येणार आहे. दोन्हींना मायनस असेल तर काय होणार आहे प्लस होणार आहे. आलं लक्षात मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि RHS किती तुमचा 81 LHS नॉट इक्वल टू RHS इथं काय लिहिशाल तुम्ही m is equal to -3 is not the solution. क्वेश्चन आहे 2a + 4 is equal to 0. पुट काय करायचे एच्या ठिकाणी तुम्हाला 2 -2 आणि 1 मग 3 कॉलम करून घेतले 3 व्हॅल्यू पुट करायचे आपल्याला. पुट a is equal to 2 पुट a is equal to -2 पुट a is equal to 1. ओके आता इथं ही काय तुमची LHS RHS साईड. ओके आता LHS आपल्याला काय पुट a is equal to पहिल्यांदा आपण 2 घेतला आहे 2 करायचं आहे आपल्याला. LHS काय आपलं इक्वेशन काय दिलं 2a + 4 दिलेलं आहे. आता 2 × 2 काय करशाल तुम्ही 2 करशाल इथं a ची व्हॅल्यू पुट केली 2 × 2 किती आले तुमचे 4 + 4 किती झाले 8 LHS तुमचं काय आलं 8 RHS इज इक्वल टू काय आहे तुमचं 0 म्हणजे LHS नॉट इक्वल टू RHS. आता इथं लिहिताना काय लिहिशाल a is equal to 2 is not the solution. सेकंड आहे तुमचं पुट a is equal to -2 LHS is equal to 2a + 4 is equal to 2 इथं a ची व्हॅल्यू काय 2 इथं काहीच नाही म्हणजे इथं काय मल्टिप्लायचं काही नाही 2 × -2 + 4 2 × -2 काय होईल तुमचं कोणतं 2 2 जा 4 आणि एक साईन ते मायनस आलेलं आहे +4 इथे 4 - 4 -4 + 4 काय होईल तुमचा आन्सर 0 येणार आहे. LHS इज इक्वल टू RHS हे काय झालेलं आहे इक्वल झालेलं आहे. LHS इज इक्वल टू RHS इथं लिहिताना तुम्ही काय a इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन. आता थर्ड आहे तुमचं पुट व्हॅल्यू काय करायची a इज इक्वल टू 1 करायची LHS इज इक्वल टू 2a + 4. आता इथे काय करणार आहे तुम्ही इज इक्वल टू 2 × 1 2a ची व्हॅल्यू पुट केली +4 केलेला आहे 2 × 1 2 + 4 2 + 4 6 LHS आणि RHS 0 आलेलं आहे. LHS नॉट इक्वल टू RHS इथं काय लिहायचं आहे तुम्हाला a इज इक्वल टू 1 इज नॉट द सोल्युशन. ओके थर्ड क्वेश्चन आहे फोर्थ क्वेश्चन आहे आपला 3y इज इक्वल टू 4 y इज इक्वल टू -1 1 आणि 2 या व्हॅल्यू तुम्हाला yच्या ठिकाणी पुट करायच्या आहे. त्याला आता मग बघूया आन्सर याच्यात LHS साईड आणि ही इज इक्वल टूची इकडची राईट साईडची RHS साईड. आता 3y इज इक्वल टू 4 पहिल्यांदा पुट काय करताय तुम्ही LHS दिलेला आहे 3 - y पुट y इज इक्वल टू काय -1 पुट करतोय आपण. आता LHS 3 लिहिलेला आहे हा 3 इथे लिहिला y ची व्हॅल्यू काय आहे तुमची -1 हे मायनस साईन वेगळं आणि याला असलेलं ह्या साईडला वेगळं असलेलं साईन वेगळं मायनस मायनस काय होईल तुमचं प्लस होणार आहे. मग 3 + 1 काय होईल तुमचं 4 LHS इज इक्वल टू RHS किती आहे तुमचा 4 LHS आणि RHS काय झाला तुमचा इक्वल झाला. मग लिहिताना y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन असं तुम्हाला लिहायचं आहे. नंतर पुट y इज इक्वल टू 1 LHS इक्वेशन लिहून घेतलं 3 - y 3 - y ची व्हॅल्यू काय 1 पुट केली
3 - 1 2 आलं, LHS आपला 2 भेटला, RHS काय आहे 4 आहे आपला. ओके, मग LHS नॉट इक्वल टू RHS, कारण हे दोन्ही डिफरंट आहे. इथं लिहिताना तुम्ही असं पण लिहू शकता 2 नॉट इक्वल टू 4. नंतर इथं काय लिहायचं y इज इक्वल टू 1 इज नॉट द सोल्युशन. आलं लक्षात. नेक्स्ट पुट y इज इक्वल टू 2, LHS 3 - y, 3 मायनस y ची व्हॅल्यू किती आहे 2 पुट केली आपण, 3 - 2 1 आला आपला, म्हणजे LHS किती आला 1 आला. RHS काय 4 आहे आपला. नंतर LHS RHS मॅच होतो का नाही होत, LHS नॉट इक्वल टू RHS. मग इथं काय लिहिशाल y इज इक्वल टू 2 इज नॉट द सोल्युशन. आलं लक्षात. चला तर मग सेकंड क्वेश्चन सुरू करूया. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. आता हे इक्वेशन दिले 11 एक्झाम्पल हे पण आपण बघणार आहोत. 17p - 2 इज इक्वल टू 49. ओके, तर हे इक्वेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन कसं सॉल्व करायचं मी तुम्हाला सांगतो. ॲडिंग +2 ऑन बोथ साईड, हे मी 2 मेथडनी सांगणार आहे. तुम्हाला ती मेथड योग्य वाटेल त्या मेथडनी तुम्ही सोडू शकता. ओके, 17p - 2 इथं काय सांगितलं ॲड +2 ऑन बोथ साईड म्हणजे काय इज इक्वल टूच्या राईट साईडला पण आणि लेफ्ट साईडला पण तुम्हाला काय करायचं आहे +2 ॲड करायचं. आता हे इक्वेशन दिलेलं आहे 17p - 2, हे असं नसं लिहून घेतलं, +2 लेफ्ट हँड साईडला ॲड केलं, 49 + 2 राईट हँड साईडला पण ॲड केलं, म्हणजे बोथ साईड काय केलं +2 ॲड केलं. आता +2 इथं -2 +2 काय झालं तुमचा गेट कॅन्सल झाला. रिमेनिंग काय राहिलं 17p उरलेला आहे तुमचा, आणि इकडे काय 49 + 2 51 झालेलं आहे. आता तुम्हाला लक्षात येईल इथं 17च्या टेबलमध्ये 51 आहे, म्हणजे याला आपण काय करू शकतो डिवाईड करू शकतो. आता काय करायचं डिवाईड 17 ऑन बोथ साईड. 17ला इथे डिवाईड केलं आणि इथे पण डिवाईड केलं दोन्ही टर्मला, आणि इथे काय उरला p इज इक्वल टू काय उरला p उरला, आणि इथं 17 हे नेक्स्ट स्टेपमध्ये केलं तुम्ही इथं गेलं तरी चालेल. 17 3 51 हे मी इथं नेक्स्ट स्टेपमध्ये केलेलं आहे. ओके, p इज इक्वल टू 3 आणि इथे 1 उरला आहे तुमचा. p इज इक्वल टू मग काय आला तुमचा आन्सर 3 आलेला आहे. आलं तुम्हाला अगदी सोपी आहे ती पण. आता इथे काय करताय तुम्ही 17p - 2 इज इक्वल टू 49. आलं लक्षात. 49 आहे, 49 हे -2 इकडे येताना काय होतील +2 होतील. किती झाले तुमचे 51 झाले. हे 17p तुमचे तसेच राहतील, इथे पण 17p. ओके, आता p इज इक्वल टू काय इकडे हे मल्टिप्लाय p ला इकडे येताना काय होतील डिवाईडला जाते 17, आणि p इज इक्वल टू काय 17 3 आणि इथं 1, म्हणजे इथं आन्सर किती आलं तुमचं p इज इक्वल टू 3. हे शॉर्टकटमध्ये आणि हे लॉंग कटमध्ये आहे. ओके, मला ती योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. सेकंड क्वेश्चन बघूया. तुम्हाला आवडले तर मला सांगा, तुम्हाला मी सेकंड मेथडने सर्व एक्झाम्पल सॉल्व करून, पण हे बुकमध्ये दिलेले मी त्या मेथडने सॉल्व करून दाखवतोय. ओके, 2m + 7 इज इक्वल टू 9, सबट्रॅक्टिंग -7 ऑन बोथ साईड. हे बघा इथं ही डिजिट दिलेले, हे कॅन्सल करण्यासाठी आपण कोणतं डिजिट वापरू शकतो, कोणती संख्या वापरू शकतो जेणेकरून ते कॅन्सल होईल, आणि मग रिमेनिंग आपल्याला 2 हे व्हॅल्यू राहते. त्यासाठी आपण काय केलं इथं -7, इथं +7 तर आपण काय घेणार आहे -7 बोथ साईड. काय करणार आहे सबट्रॅक्ट करणार आहे, सबट्रॅक्टिंग बोथ साईड. 2m इथं काय 7 + 7 -7 कॅन्सल झाला, याच्यातून हे मायनस होतील 2m. आता इथं 9 - 7 किती आले 2 आले. 2m डिवाइड 2 ऑन बोथ साईड. आता काय करणार इथं 2 राहिलेले, मग काय करणार आहे 2 कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू 2 करू. मग 2 डिवाइड केले 2 इथं 1 राहिला, मग 1m म्हणजे काय एमच लिहिला आपण. 2 काय 2 1 2 1 2 1 1 आला. m इज इक्वल टू काय आलं तुमचं 1 आलेले. आता थर्ड क्वेश्चन आहे 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4. हे तुमचं कोणतं आहे थर्ड एक्झाम्पल आहे बरोबर. तर 3x - 2x इज इक्वल टू -4 - 12.
ही मी तुम्हाला सेकंड मेथड सांगितली, त्या मेथडने इथे सॉल्व केले. ही सेकंड मेथड. 3x आहे, इकडं काय इथं +2x इकडे येताना -2x होईल बरोबर. आणि हा +12 आहे, इकडे येताना काय -12 होईल. मग 3x - 2x काय होईल x, कारण मोठ्या संख्येचं साईन उत्तराला प्लस आलेला आहे. आणि इथं -4 आणि -12 मायनस साईन उत्तराला आलं. 4 + 12 16, x = -16. हे त्यानंतर आपलं सेकंड मेथड. ही सेकंड मेथड आहे. 3x हे इक्वेशन लिहून घेतलेलं आहे. सबट्रॅक्टिंग -12 ऑन बोथ साइड्स. ओके. 3x इथं -12 आणि इकडे पण -12 आपण ह्या गिवन इक्वेशनमध्ये टाकून घेतले, व्हॅल्यू पुट केला. -12 गेट कॅन्सल. आता हे 3x इथं आले. 2x -12 आणि -4 आणि -12 किती आले -16. आता इथे काय करशाल तुम्ही, सबट्रॅक्टिंग 2x ऑन बोथ साईड. इथे 2x केला, इथे 2x केला आणि हा एक 2x +2x +2x आणि -2x कॅन्सल. ओके. मग रिमेनिंग काय राहिलं आणि 3x - 2x काय x आला आणि -16 इथे आलेले. म्हणजे ही स्टेप आहे सेम, पण ही लॉंग कट नाही. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th नंबरचं. 5 ब्रॅकेटमध्ये x - 3 ब्रॅकेट कंप्लीट = 3 ब्रॅकेटमध्ये x + 2. आता हे इक्वेशन पण कसं सॉल्व करणार आहे, तुम्ही हे ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून सॉल्व करू शकता बरोबर. 5x 5 × 3 = 15 मायनस साईन 3 × x 3x 3 × 2 6 प्लस साईन हे इथे देऊन घेतलं. आता 5x ही काय करणार आहे, 3x इकडे आले तुमचे = साईनच्या इकडे. मग तो काय +3 इकडे येताना मायनस झाला. 5 - 3 2x आला. आता ही स्टेप बघा. आता इथे काय +6 आहे, हा काय -15 इकडे येताना काय होईल +15 +6 +15 किती आले तुमचे 21. आता 21 डिवाइड 2 ऑन बोथ साईड. डिवाइड काय करायचे, 2 काय करायचं आपल्याला बोथ साईडला डिवाइड करायचं आहे, जेणेकरून आपला हा 2 कॅन्सल होईल. 2 / 2 इथं काय झालं 1x, म्हणजे आपण xच लिहितो इथं. आणि इथे काय केलं 2 21ला डिवाइड होतं का नाही होत, पण आपण तसंच राहून दिला. मग x = 21/2. एक्झाम्पलच्या पण मी तुम्हाला 2 मेथड सांगणार आहे, अगदी सोपे आहे. 9x / 8 + 1 = 10. सबट्रॅक्टिंग 1 ऑन बोथ साइड. हा 1 आहे. ओके. 9x / 8 + 1 सबट्रॅक्ट करणारे म्हणजे काय, सबट्रॅक्टिंग सबट्रॅक्टिंग करणारे सबट्रॅक्टिंग 1 करतो आपण, म्हणजे सबट्रॅक्ट दिलेलं म्हणून इथं आपण काय मायनस साईन वापरतोय. -1 आता इथं 9x 1 + 1 -1 गेट कॅन्सल. 10 - 1 9 आला. 9x / 8 आला तसा. नंतर मल्टिप्लाय 8 ऑन बोथ साईड. 8 काय करायचं आहे, बोथ साईडला मल्टिप्लाय करायचं आहे. इथे 8 मल्टिप्लाय केला, ह्या टर्मला पण 8 केला. मग 8 कॅन्सल झाला तुमचा. इथं काय 9 × 8 = 72 9x. नंतर डिवायडिंग 9 ऑन बोथ साईड. बोथ साईडला काय 9ने डिवाइड करायचं आहे. 9ने इथे या टर्मला पण डिवाइड केलं, या टर्मला पण डिवाइड केलं. 9 × 8 = 72 आणि 9 गेट कॅन्सल. 9 × 9 1 उरला इथं. ओके. x = 8. सेकंड मेथड सांगतो मी तुम्हाला, अगदी सोपी आहे. इथे सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. 9x इथे 9x. ओके. 9x 8 × +1 काय होतो, हे याला काय मल्टिप्लाय 8ला 1 मल्टिप्लाय म्हणजे 8 × 1 झाला. आता इथे 8 आहे, इकडे येताना काय डिवाइडला, इकडे येताना काय होणार आहे, तो इथला तुम्हाला काढून टाकायचा आहे. इकडे येताना काय होतो मल्टिप्लाय होणार आहे बरोबर. आता इथे नेक्स्ट स्टेप काय करशाल, 9x + 8 आहे, इथे = साईन घ्या. 10 × 8 किती झाला तुमचा 80 झालं. 80 आणि हा इकडे येताना मायनस झाला 8. मग काय येईल तुमचा 9x = 72 आणि x = 72 डिवायडेड बाय 9. x = 8.
आला आन्सर तुमचं सेम, x इज इक्वल टू 8 आणि x इज इक्वल टू 8. सोपी का नाही मेथड. चला तर मग चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर नेक्स्ट मेथड आहे y इज इक्वल टू 7 प्लस y मायनस 4 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2. मल्टिप्लाय 21 ऑन बोथ साइड. y डिवायडेड बाय 7 मल्टिप्लाय बाय 21, कारण 7च्या टेबलमध्ये येतो म्हणून आपण 21 घेतलेलं आहे बोथ साईडला. ओके, कारण हे दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यावर काय होणार आहे, बेस सेम करण्यासाठी 21 यूज करावं लागणार म्हणून आपण इथे 21 घेतो आहे. लक्षात असू द्या, कोणती संख्या घ्यायची, इथे डिजिट घ्यायचा, हे तुमचं सगळं इथल्या कॅल्क्युलेशनवर डिपेंड असतं. डिवाइड 21 ऑन बोथ साईड. आता 21 आहे, इथं 21 घेतला मल्टिप्लाय, इथं 21, इथं 21 घेतला आपण, कारण हे काय दोन सेपरेट टर्म्स आहे. ओके, आता इथे 7 3 जा 21 आणि इथं काय 3 7 जा 21. मग इथे काय येईल तुमचं 3y इंटू 3y आला, हे प्लस साईन. नंतर y मायनस 4 ह्या टर्मला काय होतं तुमचा 7 काय मल्टिप्लाय. मग ही टर्म काय करणार तुम्हाला मल्टिप्लाय, मग ही टर्म तुम्हाला एकत्र करायला 7y आणि हे 7 4 जा -28, हे मायनस साईन, हे 7 4 जा 28 आणि हे काय 21 2 जा 42. समजली ही स्टेप इथपर्यंत. आता नेक्स्ट स्टेप 3y 7y 28 42 झालेली आहे. आता 3y प्लस 7y काय झालं तुमचा 10y झालेला आहे, मायनस 28 इज इक्वल टू 42. आता ॲडिंग 28 ऑन बोथ साईड. आता 28 आपल्याला काय करायचं आहे कॅन्सल करायचं आहे, त्यासाठी आपण काय केलं ॲड केला, तिथं मायनस आहे म्हणून आपण काय प्लस 28 ॲड केला. मग प्लस 28 मायनस 28 गेट कॅन्सल आणि इकडं प्लस 42 प्लस 28 किती झाली ॲडिशन त्यांची 70 आणि 10. y इज इक्वल टू आता काय करशाल तुम्ही नेक्स्ट स्टेप 10y इज इक्वल टू 70. इथे तुम्ही डायरेक्टली स्टेप घेऊ शकता किंवा हे सॉल्व पण करू शकता, कारण y इज इक्वल टू 10 इकडं जाईल, y इज इक्वल टू लगेच काय 7 आन्सर येणार आहे तुमचं. 70 डिवायडेड बाय 10 केल्यावर 7 डिवायडिंग बाय 10 ऑन बोथ साईड. मग 10y बोथ साईडला काय करतो डिवाइड करतो ह्या इक्वेशनला. 10 डिवाइड केला 10 डिवाइड केला 10 10 काय झाला 10 1 जा 10. मग इथं काय 1y राहिला शिल्लक म्हणजे yx. नंतर 17 10 7 जा 70. मग इथं 7 राहिला, y इज इक्वल टू 7. एक्झाम्पल नंबर 7 13x मायनस 5 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2. मल्टिप्लाइंग 2 ऑन बोथ साईड. बोथ साईडला काय 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इथे काय केलं 2 ने 13x इंटू 2 मायनस 5 इंटू 2 नंतर 3 डिवायडेड बाय इंटू 2. आता इथे काय 30x इंटू 2 26x आणि मायनस 5 इंटू 2 10 5 2 10 आणि 2 2 गेट कॅन्सल म्हणजे इथं 3 रिमेनिंग राहिले. मग आता ॲडिंग 10 ऑन बोथ साईड. तर 10 ॲड केले इक्वेशनमध्ये म्हणजे काय होईल, इथं 10 ॲड केले इथे 10 ॲड केले बरोबर. आता 10 10 काय मायनस 10 प्लस 10 काय झाला आपला कॅन्सल झाला. नंतर मायनस 26x आणि काय 30 3 प्लस 10 13. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं डिवायडिंग 26 ऑन बोथ साईड. 26 आपल्याला काय करायचं डिवाइड करायचं म्हणजे 20 रिमेनिंग काय इथे एक्सच राहिलेला आहे आणि इथं 13 2 जा म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 राहिला, x इज इक्वल टू 1/2. 8 नंबरचा एक्झाम्पल 3 ब्रॅकेटमध्ये y प्लस 8 इज इक्वल टू 10 ब्रॅकेटमध्ये y मायनस 4 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 8. एक्झाम्पल कसं सॉल्व करशाल 3y 3 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचे 3 इंटू y 3y 3 8 जा 24 10 ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 10y 10 मायनस 4 40 आणि हे प्लस 8 तसे. मग 3y प्लस 24 10y मायनस 40 प्लस 8 काय आलं तुमचं 32, कारण मोठ्या संख्येत डिजिटचं साईन प्लस मायनस आहे. नंतर नेक्स्ट 3y मायनस हे इकडं आलेले ब्रॅकेटच्या इकडं मग काय आले मायनस 10 आणि 24 तिकडं गेलेले मायनस 32 आणि मायनस 24 हे प्लस हे इकडे येत आणि मायनस झाले मग मायनस 24 मायनस 32 किती आले आन्सर मायनस 56. आणि हे 3y मायनस 10 काय येईल तुमचं 7 आणि मोठ्या डिजिटचं साईन मायनस आहे म्हणून मायनस आलेला आहे. 7y इज इक्वल टू 56 डिवाइड 7 ऑन बोथ साईड.
7 काय करायचे बोथ साईडला डिवाइड केले. इथे y शिल्लक राहिला तुमचा, y 7 × 7 1 y म्हणजे y, नंतर 7 8 × 56 मग तुमचं किती 8 राहिला, y = 8. नेक्स्ट एक्झाम्पल 9 नंबर x - 9 डिवायडेड बाय x - 5 = 5 डिवायडेड बाय 7. आता इथे काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं तुम्हाला. 7 याला मल्टिप्लाय होईल, हे इकडे जाणार आहे बरोबर. आता 7 इकडे गेलं म्हणजे काय होईल 7x आणि इथं 7 9 63 हे मायनस जाईल इथे. आता ही टर्म इकडं 5 ला मल्टिप्लाय होणार आहे बरोबर. ही डिवाइडला इकडं जाताना काय मल्टिप्लायला होणार आहे. मग इथं 5x 5 × 5 25 हे मायनस आहे इथे. नेक्स्ट स्टेप आता काय ब्रॅकेटच्या इकडे येताना 5x काय होईल मायनसमध्ये जाणार आहे, -5x 7x - 5x 63 तिकडे जाणार आहे म्हणजे इथे मायनस आहे, इकडे येताना काय होईल प्लस झालेला आहे. मग इथं मोठ्या साईनचं इथं काय येणार आहे ॲन्सरला येणार आहे. आता -25 + 63 ॲन्सर काय 38, पण मोठ्या लिहायचं साईन प्लस आहे म्हणून इथे प्लस. 7x - 5x किती आलं 2x. आता डिवाइड 2 ऑन बोथ साईड, 2 बोथ साईडला डिवाइड केलं ह्या इक्वेशनला. आलं लक्षात, इथे डिवाइडला आलेलं आहे तुमचं. 2 2 × 2 म्हणजे x उरला तुमचा. आता इथं काय आहे तुमचं 38, 2 डिवाइड केलं म्हणजे किती आलं तुमचं 19. मग x = 19 तुमचं फायनल ॲन्सर. नेक्स्ट 10 नंबरचा आहे y - 4 डिवायडेड बाय 3 + 3y = 4 मल्टिप्लाय 3 ऑन बोथ साईड्स. आता काय करायचं आहे 3 तुम्हाला बोथ साईड मल्टिप्लाय करायचं म्हणजे ह्या टर्मला पण ह्या टर्मला पण ह्या टर्मला पण, कारण ही प्लसचं साईन आहे याच्या दोन्ही यांना तुम्हाला काय करावं लागतं मल्टिप्लाय करावं लागतं. आता इथे मल्टिप्लाय करताना तुमचा 3 3 काय झाला कॅन्सल झालेला आहे. मग इथे एक टर्म काय राहील y - 4 शिल्लक राहिली, हा प्लस साईन 3y तुमचं काय 3y × 3 काय होईल 9y = 12. 9y = 2. आता इथे काय 10y कसं काय आला तुमचं 9y + y = 10y आणि हा -4 इथे घेतला आणि 4 3 12. आलं लक्षात. ॲडिंग 4 ऑन बोथ साईड. आता 4 बोथ साईडला ॲड केलं म्हणजे आपला 4 गेट कॅन्सल व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण 4 ॲड करतोय. -4 + 4 कॅन्सल, इथं +4 याला ॲड म्हणून आलेलं आहे, ॲडिंग म्हटलेलं आहे म्हणून. आता 10y = काय राहिलं 12 + 6 4 16 आलेलं आहे आन्सर. डिवायडिंग बाय 10 ऑन बोथ साईड. आलं लक्षात. आता 10 ह्या इक्वेशनला काय केलं आहे डिवाइड केलेलं आहे. 10 म्हणतात 10 1y राहिला म्हणजे yच राहिला तुमचा. 16 डिवायडेड बाय 10 याला आपण काय करणार 2 ने डिवाइड करू म्हणजे 2 8 16 आणि 2 5 10. मग 8 डिवायडेड बाय 5 तुमचं y = ॲन्सर फायनल आलेला आहे. चला तुम्हाला लास्ट एक्झाम्पल बघतोय आपण आता ह्या प्रॅक्टिस सेटचा. b प्लस हे बघा इथे b + b + 1 हे एक्झाम्पल बघतोय. ओके चला तर मग सुरू करूया. मल्टिप्लाय 4 ऑन बोथ साईड. बोथ साईडला काय करतो आपण 4 ने मल्टिप्लाय करतोय. मग 4 इथे घेतला आणि इथे घेतला आणि इथे घेतला आहे 4. ओके तर 4 4 कॅन्सल. उरलेली टर्म काय एवढी टर्म आपली उरलेली आहे आणि 21 4 84 आलेलं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय आहे तुमचं b प्लस परत हे ब्रॅकेट सॉल्व केलं b + 1 परत हे ब्रॅकेट सॉल्व केलं b + 2. आता b किती 1 2 3 म्हणजे 3b लिहिली 1 + 2 3 आणि हे 84. सबट्रॅक्टिंग 3 ऑन बोथ साईड. बोथ साईडला काय 3 ने सबट्रॅक्ट करायचं आहे. मग दोन्ही साईडला आपण 3 3 ने -3 केले आपण. मग आता -3 + 3 काय कॅन्सल झालं. नंतर 3b = 84 - 3 किती आले 81 आले तुमचे. नंतर डिवायडिंग बाय 3 ऑन बोथ साईड. ओके मग 3b डिवायडेड बाय 3 किती होती तुमचे 3 3 3 1 3. मग b शिल्लक राहिला इथे रिमेनिंग राहिला आणि 3 27 काय आलं 81. मग इथं तुमचा ॲन्सर 27 आलं. ओके
आलं लक्षात? अगदी सोपं प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, थँक्यू.